तर नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात उत्साह पाहायला मिळतोय। पणजीमधील मिरामार बीचवरती पर्यटकांनी सकाळपासूनच जोरदार गर्दी केली आहे। अधिक माहिती घेणार आहोत नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, अनेक जण हे खास करून आपला 31 साजरा करण्यासाठी गोव्याकडेच वळत असतात आणि सध्या आपण बघतोय गोव्यामध्ये हळूहळू पर्यटकांची गर्दी जी आहे ती जसा दिवस वर चढत जाईल आणि मावळत जाईल आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे। सध्या कसा उत्साह पाहायला मिळतोय? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। नाताळच्या सुट्ट्या या सलगच्या होत्या आणि एअर एंडिंग असला आणि एअर एंडिंग असलं तरी सुद्धा वीकेंड सुद्धा आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना जी सुट्ट्या आहेत त्या मॅनेज झालेल्या आहेत। त्यामुळेच आता गोव्यामध्ये दरवर्षीपेक्षा जादाची जी गर्दी आहे ती यंदा दिसू लागलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा वर्षातला हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातली शेवटची पहिली सकाळ आहे आणि या सकाळ एन्जॉय करण्यासाठी देश विदेशातून जे पर्यटक आलेले आहेत ते आता सध्या बीचवरती येऊन आपला आनंद व्यक्त करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर वर्षभराचा जो थकवा आहे तो घालवण्यासाठी अनेक जण देशातून विदेशातून गोव्यामध्ये येत असतात, गोव्याला पसंती देत असतात आणि गोव्यामध्ये येऊन हे बीचच्या पाण्यात खेळणं किंवा आनंद व्यक्त करणं हा महत्त्वाचा एक एन्जॉयमेंट या संपूर्णच लोकांसाठी पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि हाच एन्जॉय करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसातली पहिली सकाळ ही पर्यटक आता समुद्रात आणि बीचवरती साजरी करत असलेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण समोरची जी दृश्य बघतो की जी संपूर्ण वयोगटातली जी माणसं आहेत, जी पर्यटक आहेत, नागरिक आहेत ते सध्या गोव्याच्या बीचवरती आता सध्या आहेत। खरं तर गोवा संपूर्ण जो आहे तो फुलून गेलेला आहे। खरं तर गोव्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे क्लब्स आहेत, क्रूज आहेत आणि संपूर्ण गोव्याला लाभलेली ही किनारपट्टी आहे। या संपूर्णच भागात गर्दी जी आहे ती गेल्या 3-4 दिवसापासून होऊ लागलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गोव्याची जी रेल्वे स्टेशन आहेत, एअरपोर्ट आहेत ते सध्या फुल होत आहेत, त्यामुळे सध्या गोवा हाऊसफुल होत असलेला आपल्याला प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।